सर्वप्रथम मी सर्वांचं या क्रीडा स्पर्धेसाठी स्वागत करतो आणि जिल्हा परिषदेला शुभेच्छा देतो की चांगल्या पद्धतीच्या ज्या क्रीडा स्पर्धा वर्षभरामध्ये आपण घेत असतो त्याचं चांगलं 3 दिवसाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। मागच्या 9 जानेवारीपासूनच आपल्या क्रीडा स्पर्धा सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये सुद्धा चांगला सहभाग सर्व कर्मचाऱ्यांनी दर्शवलेला आहे। जसं आता डेप्टी सीओ जेडी मॅडमनी सांगितलं की 3000 पैकी 2500 कर्मचारी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। याचा अर्थ 2500 पेक्षा जास्त कर्मचारी आपले फिट आहेत, काम करण्यासाठी चांगली एनर्जीसह त्या ठिकाणी ऑफिसमध्ये उपस्थित आहेत। तर मग हा 3 दिवसाचा जो क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम आहे, आपण आता क्रीडा शपथ सुद्धा घेतली। तर क्रीडा शपथ ज्या पद्धतीने घेतली त्या पद्धतीने सांघिक भावना पाळून, शिस्त पाळून, शेवटी आपण या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी आपण आलेला आहात, त्यासोबतच शिस्त पाळून आपण या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा ही एक सर्वांना सूचना राहील। या 3 दिवसामध्ये कल्चरल प्रोग्राम सुद्धा आहेत, आपली कोल्हापूरची संस्कृती आणि जे विशेषतः आपण जे क्रीडागीत सादर केलं, क्रीडागीत एक आपली संस्कृती दाखवणारी होतं आणि त्यासोबत जिल्हा परिषदेचं जे काही काम आहे ते सुद्धा त्यामध्ये दर्शवणारं होतं। त्यामुळे एक नाविन्यपूर्ण क्रीडागीत आपण सादर केलं, त्याबद्दल सुद्धा सर्वांचं मी अभिनंदन करतो। आणि या 3 दिवसामध्ये एनर्जी घेऊन आणि हे क्रीडा स्पर्धेमधला सहभाग फक्त 3 दिवसात न ठेवता वर्षभर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कुठल्या खेळामध्ये किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी चालू ठेवून जी काही एनर्जी मिळणार आहे, जे काही रिलॅक्सेशन, जो काही फ्रेशनेस मिळणार आहे तो जास्तीत जास्त आपल्या कामामध्ये कसा उतरवता येईल आणि प्रत्येक कामामध्ये एक टीम म्हणून जिल्हा परिषद आणि आपला जिल्हा राज्यामध्ये कसा अव्वल राहील याचाही आपण प्रयत्न करावा ही सर्वांना सूचना राहील। या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो। चांगल्या पद्धतीने क्रीडा स्पर्धेसाठी आणि यापुढे चांगल्या पद्धतीने कार्यालयामध्ये काम करण्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो। या कार्यक्रमाला मला बोलवलं याबद्दल जिल्हा परिषदेचा आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो। धन्यवाद।